द सक्सेस टॉक शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री, कलाकार आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एप्रिल मे 99 या चित्रपटातील एक भावनात्मक भूमिका साकारलेल्या राजश्री पोद्दार मॅडम. आज जर आपण विचार केला तर आज प्रत्येक जण या जगामध्ये यशाच्या मागे धावतोय. प्रत्येकाला यशस्वी व्हायचंय, प्रत्येकाला विजेता व्हायचंय, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात यश मिळवायचंय. तुम्ही तुमच्या आयुष्यात यशाची परिभाषा किंवा यशाची व्याख्या काय करता? यशाची परिभाषा 2 शब्दात मी बांधलेली आहे, एक कष्ट आणि अभ्यास. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये उतरायचंय किंवा तुम्हाला चालून आलेली जी संधी असते, मग ती नोकरी असो काही असो, मग तुमच्या वाट्याला आलेल्या कामाचा तुम्ही अभ्यास तर कराच, पण त्याच्या भोवतालचा पण अभ्यास करा. कारण शेवटी तुमचं काम हे त्या भोवतालावर पण अवलंबून आहे. त्यामुळे तो भोवताल समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग ते नोकरीतलं असो, नाटकातलं असो, काही असो. जर एखादं स्क्रिप्टच मी समजून घेतलं नाही नाटकाचं, तर मग माझी भूमिका कशी वाटणार? बरोबर. कारण हे नाटकात अजित भगतांनी एक खूप सुंदर हे केलेलं होतं की कसं आपण आपल्या कामाचं स्वरूप दाखवायचं. तर 2 माणसांमध्ये संवाद चाललेला आहे आणि समोरचा ऍक्टर संवाद जे बोलतोय ना, तर त्याच्या शेवटच्या वाक्याचा जो शेवटचा शब्द आहे, त्या शब्दाचा टोन जो असतो, तो टोन पकडून पुढचा माणूस ऑटोमॅटिकली बोलायला लागतो. नक्कीच. पण तो टोन जर फसला ना, तर पुढच्याची वाक्य पण टोनच्या दृष्टीने फसतात. ही खरंच एक महत्वाची गोष्ट आहे की आपण जर आपल्याला स्वतःच्या क्षेत्रामध्ये तरवेज करायचं असू किंवा आपल्याला यश मिळवायचं असेल तर कष्ट आणि अभ्यास हे नक्कीच गरजेचे आहेत. आणि उत्तम वर्तणूक. येस. की ठीक आहे, एखाद्याला जास्त यश मिळालं तुमच्यापेक्षा, तर तुम्हाला मिळालेल्या यशामध्ये समाधानी राहा ना. दुसऱ्याला माझ्यापेक्षा जास्त यश मिळतंय ह्याच्यात कुठली द्वेष भावना ठेवू नका. नक्कीच. म्हणजे मनाने साफ असणं. हे तुम्ही जे काय करताय आहे तर ते तुम्ही शेवटी तुमच्या कपॅसिटी नुसार करताय. ती व्यक्ती, आणि शेवटी काय माहितीये का, की कलाकाराचं प्रेझेंटेशन आहे ना, त्यासाठी मायबाप प्रेक्षक असतो. हो, नक्कीच. तो स्पर्धेतल्या कलाक्षेत्रातल्या स्पर्धेमधल्या जजपेक्षा तो मायबाप प्रेक्षक असतो. तो खऱ्या अर्थाने परीक्षक असतो. हा, त्याच्यावर आपण अवलंबून राहतो. तर त्यांची जाणीव ठेवणं कलाकारांनी खूप गरजेचं आहे. आणि आपण असं म्हणतो की जर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला प्रेरणाही घ्यावीच लागते. जसं त्याला म्हणतो आपण की ती प्रेरणा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधनं मिळत असते. कोणी व्यक्ती असतात, कोणती एखादी वस्तू असते, एखादी स्थिती असते, एखादी घटना असते. तर तुम्हाला तुमचं यश मिळवण्याच्या मागे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला प्रेरणा देतात? वैचारिक प्रेरणा जास्त. आपण आता सगळं मुंबईतलं आयुष्य वगैरे धकाधकीचं झालंय हे जरी खरं असलं ना, तरी आपल्या भोवती काही घटना घडत असतात. कधी कधी त्या हृदयद्रावक असतात, कधी आनंदित असतात, आणि त्या सगळ्या आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करत असतात. आणि हे परिवर्तन असतं ना, ते तुमच्या प्रेरणेला पुढे ढकलत असतं. त्यातनं तुम्ही प्रेरणा घ्यायच्या असतात की काय वागलं पाहिजे. आपण नुसतं आपण स्टेजवर काम करतोय किंवा पडद्यामध्ये काम करतोय तीच तेवढी प्रेरणा नसते. कधी कधी असं असतं की भोवताली एखादी व्यक्ती काहीतरी बोलून जाते. आता मी भटीण काकू जी केली ना, त्याच्यामध्ये काही जे चेहऱ्याचे आविर्भाव होते, तर मी एक व्यक्ती बघितलेली आहे आमच्या इथे कोकणातली. तिचा तो टोन होता, तो माझ्या लहानपणापासून कानावर बसलेला. बरोबर. शिवाय माझी आत्या आजी होती, ती पण ज्या पद्धतीने बोलायची तेही म्हणायची, ते सगळं माझ्या कानावर बसलेलं होतं. त्यातनं ती भूमिका आणि मापुसकरांची मेहनत ती महत्वाची आहे. टेक्निक्स. आणखीन एक आवर्जून गोष्ट मला सांगावीशी वाटते की पतिव्रता नाटक करत असताना ना, म्हणजे तुम्हाला घटना घडत असताना जर प्रेरणा मिळाली काहीतरी सावरायची, तर ते ऑटोमॅटिकली होऊन जातं. पतिव्रता नाटक करत असताना जिने लक्ष्मीची भूमिका केली होती, ती गुजराती रंगभूमीची आर्टिस्ट होती, महेश्वरी म्हणून. मराठी होती आणि तिला काहीतरी पोटाचा त्रास होता, प्रॉब्लेम. आणि माझ्या लक्षात आलं, आम्ही तिघीही, सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी असतो स्टेजवर आणि नारद असतात. तर नारद आमच्यापासून दूर होते
आणि मी काहीतरी डायलॉग बोलत तिच्याजवळ गेले. तिचा हात पकडायची होती माझी भूमिका. सगळा हात घामेजलेला आणि ती गार पडली होती आणि ती पुढचा डायलॉग थरथरत बोलली. आणि मग मी तिला हळूच विचारलं, काय झालं? माझ्या पोटात कळा येत आहेत बोलली, हळूवार बोलली, पोटात कळा येत आहेत. मी तिच्याशी बोलत असलेला डायलॉग त्याची प्लेस बदलली, प्रसाद सावकारांच्या पर्यंत गेले, त्यांना सांगितलं तिला त्रास होतोय. त्यानंतर ती वर्षा होती, तिच्याकडे दुसरं वाक्य घेतलं मी. तिला म्हटलं आता तिची वाक्य आपण आलटून पालटून घेऊया. असं करून आम्ही ते नाटकाचा तो भाग सांभाळला आणि तो सक्सेस झाला. कुठेही प्रेक्षकांना कळलं नाही की ही लक्ष्मीची वाक्य आहेत, ही पार्वती आणि सावित्री दोघी आलटून पालटून घेत आहेत. आणि प्रसाद सावकार तर काय वर्षानुवर्ष काम केलेले ते अनुभवी होते, मुरलेले कलाकार होते, पण त्यांनी पण ते आमच्या बोलण्याला तेवढं सांभाळून घेऊन सगळं केलं. तर हे करावं लागतं. या गोष्टी प्रेरणादायीच आहेत ना. आयत्या वेळी काहीतरी घडतं आणि आपण पटकन त्याच्यावर उपाय शोधतो. म्हणजे तो उपाय किती मिनिटात शोधला गेला हेही आपल्याला कळत नाही. नक्कीच. तर आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण प्रेरणा सगळीकडनं शोधलीच पाहिजे. आणि जर समजा आमच्या दर्शकांना तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर आमचे दर्शक तुमच्याशी कशा पद्धतीने संपर्क करू शकतात? माझ्या फोनवर ते करू शकतात. माझा फोन नंबर तुम्हाला सांगते, 9137539089. त्यांना काही विचारायचं असेल या क्षेत्राबद्दल किंवा एखाद्या माझ्या भूमिकेबद्दल काही विचारायचं असेल तर ते विचारू शकतात. आणि आणखीन एक वेगळी बाजू सांगते की मी रिटायर्ड जरी झालेली असले ना तरी तो लायब्ररियन माझ्या अंगात पक्का मुरलेला आहे. तर मला असं वाटतं पुस्तकांच्या संदर्भात जर मला काही विचारलं तर ते मला जास्त आवडेल. कारण आता आपली जी चौकोनी लंबपेटी आलेली आहे ती फायद्याची आहे, नो डाऊट. पण सतत तिच्यात गुंतून राहण्यापेक्षा हातात जर एखादं पुस्तक घेऊन उघडलं तर ते जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि त्यांना जे काही विचारायचं असेल ते विचारू शकतात. कारण त्यांची उत्सुकता असेल, काही बाबतीमध्ये त्यांना काही विचारायचं असेल, त्यांना मी जे तुमच्याशी संवाद साधला त्यातल्या काही गोष्टी त्यांना आवडल्या असतील तर त्याही ते विचारू शकतात. कारण काय, माझ्या आयुष्यभर 23 वर्ष केलेल्या नोकरीमध्ये माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विचारतच होते की सतत काही ना काहीतरी. आणि एक गुरु म्हणा किंवा एक शिक्षक म्हणा, त्यांच्याकडे त्यांचे विद्यार्थी जेव्हा परत येतात तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद वाटतो आणि एक भावना येते की आपण आपल्या आयुष्यामध्ये मिळवलेले जे ज्ञान आहे, आयुष्यामध्ये मिळवलेले अनुभव आहेत ते आपण परत आपल्या समाजासाठी देतोय. आणि असं ऐकिवात आहेच की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. तर त्या पद्धतीने तुम्ही आज आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून एवढे सर्व अनुभव आम्हाला दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढे आपण असेच भेटत राहू वेगवेगळ्या एपिसोड्सच्या माध्यमातून. तुम्ही आमचे इतर एपिसोड्स बघू शकता thesuccesstalkshow.co.in या वेबसाईटवर. आणि नक्कीच तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि हे सर्व गोष्टी सांगितल्यात. आम्हाला फटीन काकू प्रत्यक्षात बघायला मिळाली. त्यांचे काही डायलॉग जर तुम्ही सांगू शकलात तर नक्कीच आमचे दर्शक. नक्की एक विनोदी डायलॉगच सांगते की ती पोरं, त्याचा तो जो एक धाकधूक असते ती संपलेली असते कोणाची, त्या प्रसादची. कृष्णाच्याकडे ते माळ्यावर झोपलेले असतात. म्हणजे त्यातनं परत एक सिद्ध होतं की ही मुलं कोणाकडेही जाऊन झोपत, इतकं ते कोकणातलं वातावरण, प्रेम, बंधुभाव, म्हणजे जे आहेत ना ते धागे असे घट्ट विणलेले आहेत. नक्कीच. आणि मी एक आवर्जून उल्लेख करीन की रोहन सरांनी दिलेली ही भूमिका आणि दिलेला हा चित्रपट हे त्यांनी मला आयुष्यभराचं इतकं मोठं देणं दिलेलं आहे. न मागता जेव्हा एखादा माणूस आपल्याला देतो तेव्हा तो जास्त मोठा ठरतो असं मला वाटतं. आणि या सिनेमाने मला ना जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला, खूप वेगळा दृष्टिकोन दिला की माणूस कसा असायला हवा. आपण माणूस वाचायला शिकलं पाहिजे. टागोरांनीच म्हटलेलं आहे की तुम्ही माणसाची फक्त ओळख करून घेऊ नका, निसर्गाचं फक्त सौंदर्य डोळ्यांनी बघू नका, तुम्ही माणूस आणि निसर्ग दोनही वाचायला शिका, असं रवींद्रनाथांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी. नक्कीच. आणि ते माझ्या मनात घट्ट रुजलंय.
तर भटीण काकूचा म्हणजे ते झोपलेले असतात आणि ती जाई येत असते आणि भटीण काकू त्या मिरच्या जरा सरळ करत असते. तो डायलॉग मी सांगते, अरे पोरानो किती वेळ झोपून राहणार रे त्या जांग्यावर, चला उठा आता, हे तामटा चड्डीवर वड तुझी, जरा अर्धा किलोचा कुला दिसतोय तुझा. बाय ती जाई पण आली वर. आता ती उद्या पुण्याला गेल्यावर लोकांनी तिला विचारला काय बघितलास कोकणात, तर ती काय सांगेल, तुमचे कुले. नक्कीच. आणि ते कोकणातल्या माणसांना तर हा नॅचरलच डायलॉग वाटतोय आणि बाहेरच्यांना ज्यांनी कोकणाचा एवढा अनुभव नाहीये त्यांना तर हे वाटेल की कशा पद्धतीने हा डायलॉग छान त्या आपण म्हणतो की त्या भाषा शैलीमध्ये तुम्ही नाही. आणि काय माहितीये का, ही भाषा शैली मला अवगत नव्हती खरं सांगायचं तर. भोवताली काही लोक मी बघितलेले आहेत कोकणात, पण आपण लगेच आपले डोकं कसं त्यांच्याशी बोलतो आणि आपण बाजूला सरतो, संवाद होत नाही. बोलणं वेगळं आणि संवाद घडणं वेगळं. मापूसकरांच्या टीम मध्ये ना दर्पण जाधव नावाचा एक मुलगा, तो श्रीवर्धन वरनं आला होता. त्यांनी आमचं वाचन चाललेलं असताना ते टोन कसे घ्यायचे हे तर सांगितलंच, पण मापूसकर देखील म्हणजे तो सीन घेण्या अगोदर एकदा वाचून घ्यायचे, बोलून घ्यायचे. आणि प्रत्येक दिग्दर्शकाचा एक वेगळा वेगळा व्ह्यू असतो. एक दिग्दर्शक जे करेल तेच दुसरा करेल असं नाही हो. तर इव्हन मी तुम्हाला सांगते की जेव्हा गर्ल्स हॉस्टेल मालिकेच्या वेळेला त्या मालिकेमध्ये सतत ते मृत्यू घडत आहेत असं दाखवलं होतं, हॉस्टेलमधल्या मुलीचा एकेकाचा मर्डर होतोय वगैरे असं दाखवलं होतं. आणि ती मालिका दिग्दर्शक करायला तिसरा दिग्दर्शक आला रुपेश पाटील. पण रुपेश सरांना नेमकं कळलं मालिका कुठे थांबवायला पाहिजे. कलाकारांना काही काम करायचंच असतं, पण ते दिग्दर्शकाकडे जे वेगळे वेगळे पण असतं ना, प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेण्याची जी कला आहे ती दिग्दर्शकाकडे भरभरून असली पाहिजे. आणि रोहन मापूसकरांचा एक आवर्जून उल्लेख करीन, अत्यंत वैचारिक पातळीवर शांत डोक्याचा दिग्दर्शक. एखादा तपस्वी कसा असतो, शांत तपस्या करून. आणि एक प्रकारे असा सुद्धा विचार माझ्या मनात आला आणि त्या विचारावरच आपण आपल्या आजचा पॉडकास्ट इथे थांबूया की हा चित्रपट एक अशा पद्धतीचा चित्रपट आहे की जो संपूर्णपणे माणसाच्या म्हणजे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो आणि प्रेक्षकांना जवळपास खिळवून ठेवतो आणि पुढे काय होणार याची उत्सुकता तर असतेच. परत इतिहासात गेलेला प्रेक्षक त्याला परत आणून भावनिक दृष्ट्या त्याला स्टोरी सोबत लिंक केलंय. अशा पद्धतीने हा चित्रपट खरंच खूप छान आहे रसिकांसाठी. आणि द सक्सेस टॉक शो मध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये म्हणा किंवा प्रत्येक रोहन मापूसकर सरांचं कौतुकच आम्ही ऐकलं आणि ते आम्ही बघितलं सुद्धा चित्रपटामध्ये. तर पुढच्या गेस्ट साठी आम्ही त्यांना बोलवू इच्छितो द सक्सेस टॉक शो मध्ये. आणि उलट तुम्ही, मला तर असं वाटतं की उलट रोहन मापूसकरांना बोलवा, म्हणजे ते जेव्हा बोलतील ना तुमच्याशी, मी जे सांगितलं ते वर्णनात्मक आहे, मी घेतलेला अनुभव आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा बोलाल ना त्यावेळेस तुम्हाला त्यांचा अभ्यास कळेल, त्यांचं व्यक्तिमत्व कळेल आणि कलेकडे ते कुठल्या दृष्टीने बघतायत तो तिसरा डोळा त्यांना आहे. तुम्ही आलात आमच्या पॉडकास्टला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आजचा अनुभव कसा आला पॉडकास्टचा त्याबद्दल थोडक्यात सांगा. मला खूप छान वाटला आजचा पॉडकास्ट. मला ह्या पॉडकास्टवर आल्यानंतर मी असे पॉडकास्ट बघते ह्याच्यावर मोबाईलवर, युट्यूबवर वगैरे बघते आणि इंटरेस्ट असतो मला प्रत्येकाचा ऐकायला आवडतो, मग ती व्यक्ती कुठल्याही फील्ड मधली असावी. तर ह्याने मला जेव्हा लवनी सांगितलं की पॉडकास्ट तुमचा घ्यायचा आहे, तेव्हा मला असं वाटलं आपल्याकडून नीट होईल का, काय विचारतील आपल्याला, रोहन काय विचारतील. आणि गंमत म्हणजे अशी की माझे काय ग्रह आहेत कोणाच ठाऊक, माझ्या लाईफमध्ये एकदमच 4 रोहन आलेले आहेत. एक रोहन मापूसकर, आमच्या चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक रोहन गोखले, गायक रोहन प्रधान आणि आता रोहन होमकर. असं सगळं जे झालं ना त्याची पण एक छान मजा वाटते मला. हा, आणि असे हलके फुलके योग असतात तेही आपल्याला आनंद देऊन जातात. आणि त्यामुळे मला असं होतं की काय विचाराल तुम्ही काय, पण सुरुवातीला पासूनच मला असं वाटलं की अरे छान, आपण आपल्या कुठल्या तरी
छान एका मित्राबरोबर गप्पा मारतोय आणि मैत्रीला वयाची परिभाषा माहिती नसते. बरोबर. आणि त्या परिभाषेचं बंधनही नसावं. एखादं लहान मूल पण आपलं छान मैत्री होऊन जाते. आणि हे तुम्ही चित्रपटात तर बघितलं, बटीण काकूची आणि त्या पोरांची काय गट्टी असते. त्या पोरांना बोलल्यावर लगेच ती उसळते. हो. हा. आणि तो पण एक सीन याच्यातनं आठवतो की बटीण काकू त्या लहान बाळाला मॉलिश करत असतात आणि तेव्हा त्यांचा जो संवाद होतो की कशा पद्धतीने लहान मुलांना समजवलं पाहिजे. ती जी परिपक्वता आहे एखाद्या आजीमध्ये असलेली, तो मायेचा जो आधार आहे किंवा मायेचा जो एक म्हणतो ना आपण, त्याला एक अशी किनार लागते त्या डायलॉग्सला आणि त्या ओव्हरऑल पूर्ण सीनला, तर तो प्रेक्षकांच्या मनात असा घुसतो, काळजात घुसतो. आणि त्यावेळेला कदाचित प्रत्येक प्रेक्षकाला त्याच्या आजीची आठवण आलेली असते. त्याच्या आयुष्यात असलेल्या त्या आजीच्या व्यक्तिमत्वाची आठवण तो सीन करून देतो. आणि तुम्ही ती भूमिका साकारलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान केलं. आणि मी रोहन सरांच्या बरोबरीने मी देवाची पण आभारी आहे की कुठेतरी माझ्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं होतं की अमक्या अमक्या भूमिकेसाठी तुला बोलवलं जाईल. आणि आजही माझ्या मनामध्ये त्या भूमिकेचा एक आनंददायी विस्मय आहे मनामध्ये की आपण म्हणतो की अनेक वर्ष गेली तरी कातळावर कोरलेलं अक्षर कधी खोडलं जात नाही. तसं मला असं वाटतं माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती बटीण काकू माझ्या मनातनं जाणार नाही. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू लव्ह. आणि काय असतं की कारण ह्या चित्रपटाला ना सुट्टीचं एक परिभाषा आहे आणि त्यानंतर त्या मुलांशी असलेली रिलेशनशिप इतर लोकांची ती पण दाखवली आहे. म्हणजे जाईशी त्या 3 मुलांचं जसं रिलेशन आहे तसं बटीण काकूचं पण एक वेगळ्या प्रेमळ अर्थानं एक रिलेशन आहे. हे सगळं आणि जेवढं पडद्यावर सोपं दिसतं ना, जी गोष्ट सोपी वाटत असते ना तीच करायला कठीण असते. नक्कीच तीच करायला कठीण असते. आणि ती कठीण गोष्ट त्यांनी करून दाखवली आहे. उलट रोहन मापुसकरांना तुम्ही जर बोलवलत ना तर एक छान अशी तरल मुलाखत होऊन जाईल. नक्कीच. आणि तुमच्या माध्यमातूनच आम्ही त्यांना बोलवूया की नक्की. मी सरांना तशी नक्की विनंती करेन. आणि लोकांनाही त्यांना म्हणजे ऍज अ दिग्दर्शक म्हणून जे लोकांना ऐकायला मिळेल त्यांच्या तोंडून ते जास्त सोयीस्कर होईल. नक्कीच. आणि असंच झालेलं आहे की हा चित्रपट ना लोकांना धकाधकीच्या लाईफ पासून एका वेगळ्या तरल जगामध्ये घेऊन जातोय. हो. आणि तेव्हा त्या प्रेक्षकांना सुद्धा वाटतं की आपण सुट्टी काढावी, बॅग भरावी आणि कोकणात जावं. हेच या चित्रपटाचं यश आहे. हो. हे वाटणं म्हणजे लोकांनी ना काय झालंय की प्रत्येक माणूस धावपळीच्या जीवनामध्ये ना कुठेतरी काही विसरलेला असतो. पण ह्या चित्रपटांनी ना लोकांना हरवलेल्या स्वतःचा शोध घ्यायला भाग पाडलं. नक्कीच. आणि हरवलेल्या मैत्रीचा शोध घेतला, हरवलेल्या नात्यांचा शोध घेतला, हरवलेल्या गावाचा शोध घेतला, हरवलेल्या परंपरांचा शोध घेतला. अशा पद्धतीचा हा खरंच चित्रपट खूप छान झालेला आहे. आणि लोकांना ते फील आला, अरे हे सगळं आपल्याकडे आहे पण मग इतके दिवस आपण ते कुठे असं बांधून ठेवलं होतं. पण लोकांना हेही कळलं की जे बांधून ठेवलं होतं ना ते जपून ठेवलं होतं. ते बासन जे होतं बांधलेलं ट्रंकेमध्ये ते पैठणीचं होतं. बरोबर. कधीतरी ती पैठणी काढल्यावर कधीतरी तिला लावलेल्या अत्तराचा सुवास जसा येतो आणि काहीतरी एक वेगळं जग आपण जागृत करतो ना ते ह्या चित्रपटाने जागृत केलं. नक्कीच. खूप छान वाटलं तुम्ही आलात आज आणि एवढ्या सर्व आपण गोष्टीची उहापोह केला आणि ह्या पॉडकास्ट मध्ये आला. तुम्ही खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जसे मला धन्यवाद देताय तसे मी पण तुम्हाला धन्यवाद देते की बऱ्याच गोष्टी आपल्या कामाच्या बाबतीत होतात पण त्या शेअर करायच्या राहून जातात. पण हे असे पॉडकास्ट जे आलेत ना त्यामुळे येणाऱ्या व्यक्तीला मनमोकळं बोलता येतं, नक्कीच शेअर होता येतं. आणि त्यामुळे तुम्हाला पण धन्यवाद. आणि जे कोण प्रेक्षक हा पॉडकास्ट बघत असतील त्यांची पण मी मनापासून आभारी आहे. आणि असेच चांगले चांगले पॉडकास्ट तुमच्यातर्फे यावेत पुढे अशी सदिच्छा मी व्यक्त करते. थँक्यू सो मच. धन्यवाद.